असं होतंय तेव्हा प्रत्येकाने आपला मतदारसंघ घालावा, दक्षिण उत्तर ग्रामीण काय असेल त्याप्रमाणे आपला मतदारसंघ घालावा. आणखी जास्तीत जास्त करून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. पण माहुलीनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःचं घर, स्वतःची गल्ली ही जर सांभाळली तरी भरपूर आहे. कारण मी सांगतो विधान याला कॉर्पोरेशनचं इलेक्शन आम्ही आमचे 10-15 लोक बसून समितीची सीट निवडून आणू शकतो. ती स्वतःच हिंमत लागते. नाही तर सोडायचं बूथ आणि तिसऱ्याची चौकशी करत सुटू नका. तुमच्या घरातले तुमचे फॉर्म, तुमच्या घरातले किती फॉर्म बरोबर आहेत की नाही याचं प्रत्येकाने शहानिशा करा. आणि हे जे काय योजना आहे ही चांगली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला लिस्ट दिलेलं आहे. हे फक्त राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे जे रजिस्टर आहे तेवढ्यांना त्यांची माणसं घेतात आणि मतदार यादी देखील तेवढ्या तुम्हाला मिळते. आम्ही आतापर्यंत असंच करतो. कम्युनिस्ट पक्षाचं, राष्ट्रवादीचं, समाजवादी पक्षाच्या मतदार याद्या समिती आतापर्यंत घेतली. त्यावेळी समाजवादी पक्ष इथं होता, राम आपटे वगैरे, कम्युनिस्ट पक्षाचा होता. त्या सर्वांच्याकडनं समिती हे मागून घेतली मतदार यादी. आणि ती मतदार यादी समिती प्रत्येक कार्यकर्त्याला देऊन ती चेक करत होती गल्लीमध्ये की या गल्लीतली आपली नावं आहेत का नाही. आणि ती नसती तर ती 15 मुद्दीमध्ये आपण ती परत नव्यानं फॉर्म करून ती नावं ऍड करत होतो. आणि आज कसं काय होतं ते काय चुकीचं असेल, पुढे घेईल न घेईल तो भाग वेगळा आहे. पण आपण ह्याच्यामध्ये जेवढे शक्य आहेत तेवढी नावं शक्यतो आपण घेऊया. निदान आमच्यातले 100 प्रमुख कार्यकर्ते तरी त्याच्यात जाऊ देत. समजा 200 नसू देत. म्हणजे पुढच्या वेळी आमच्या या 100 कार्यकर्त्यांना जर माहीत झालं की त्यांच्या निवडणुकीच्या प्रोसेस काय आहे तेवढं देखील ते 100 लोक आणि 1000 लोकांना सांगतात. तर जेवढे शक्य आहे, समजा दूध माहीत नसेल, इथं उपस्थित असलेले जे कोणी असतील त्यांनी एक 100 नावं आम्हाकडे गाव दोन्ही मतदारसंघातली. आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या वेळी 100 लोकांना बघून तो देऊ देत की सांगू देत की काय प्रोसेस आहे ती तरी आपल्याला समजेल. म्हणून आपण तो विचार न करता 500 नावं होणार नाही, शक्य नाही, सर्व ठीक आहे. पण निदान 100 तरी जाऊ देत म्हणजे आमच्या लोकांना 100 लोकांना समजेल की बाबा ही प्रक्रिया काय आहे. तेव्हा त्यांनी मिटिंगला बोलवतात की नाही ते तरी चर्चा होईल. जेव्हा मी उमेदवार म्हणून उभा राहतो तेव्हा मी वोटर एजंट सगळे जमा करतो नाही, तेव्हा कोणी थांबत नाही. झोपलेल्याला मी उठवून आणतो घे आणि जा फोटो दे म्हणून. तेव्हा जे माजी नगरसेवक असू दे तेव्हा होणारे असू दे त्यांची तेवढी जबाबदारी आहे की त्यांना जे त्यांचे जे पूर्वी एजंट असतील तेवढी तरी नावं किमान द्या. सर्व 2-250 होणार नाहीत. आता उपस्थित असलेले किंवा कुणाचे मित्र वगैरे माजी नगरसेवक वगैरे आहेत त्यांना काय 2-2, 4-4 नावं जरी दिली तरी ती आपण देऊया. म्हणजे पुढच्या वेळी ते लोक तिथं चर्चा करतील किंवा आमची बाजू मांडतील की काय आहे ते. आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. कोणी माझी नगरसेवक म्हणा, भावी होणारा नगरसेवक नाही, मराठी भाषेसाठी आम्ही रक्षण करतो. मराठी माणूस म्हणून तरी आपलं मतदारसंघात म्हणजे मतदार यादीत नाव आलं पाहिजे. तुमची पदं मिळवा आणि न मिळवा नंतरचा, पण मराठी माणूस म्हणून तरी आपण प्रत्येकाने आपली यादीमध्ये नाव येईल याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि कोर्टाच्या संदर्भात निवडणूक आयोग जर एखादी प्रक्रिया चालू केल्यानंतर त्याच्यात बहुतेक हे मिळणार नाही कुठलंही कोर्टाचं हे, तरी देखील तुम्ही प्रयत्न करून जे काय मिळत असेल त्याच्यावर स्टे किंवा काय तो मिळवण्याचा प्रयत्न देखील आपले दोन्ही वकील करतील. तर या बाबतीत आपण उद्या परवा डीजीना भेटून याबद्दल आपण इन्क्वायरी करूया. त्यानंतर ही भोट घालूया की कुठल्याही पक्षाचा राहू द्या, काँग्रेस राहू देत, भाजप राहू देत, कुठलाही किंवा नगरसेवक राहू देत की बाबा जे तुम्ही असं प्रोसिजर करा देता काय